तुला कसं कळलंय मी आलोय? माझे खास दूत येऊन सांगतात मला. त्या लहरी आहेत ना वाऱ्याच्या, तुला लपेटून घेतात आणि अलगद येऊन माझ्या कानात सांगतात, तू आलायस. अरे काय आहे संजीवनी, सध्या म्हणजे तू बघावं तेव्हा ग्रेट थिंकरची पोज घेऊन बसलेली असतेस. अरे कधीतरी लाफिंग बुद्धाची पोज घे जरा. अरे किती दिवसात तुला हसताना बघितलेलं नाही मी. आपण असं करूया का, 4 दिवस कुठेतरी जाऊया का? बाहेर गेलं ना की सगळ्या गोष्टी वेगळ्या दिसायला लागतील तुला. लांब गेलं की मनातलं सगळं जातं. आई, अरे माई आलो का? झालं का रे सगळं व्यवस्थित? हो झालं. बरं, उद्या सुट्टी घेतलीस ना राखी पौर्णिमेची? छे सुट्टी वगैरे काही नाहीये, पण माझी झाली आहे तयारी. अर्चूसाठी छान ड्रेस घेतलाय मी. छान. अरे वा. मी येतो. कसा आहे? एकदम मस्त. है ना? अर्जुताईंसाठी अगदी परफेक्ट आहे. माईंना दाखवलास? दाखवला नाही, पण सांगितलंय. काय म्हणाल्या? काही विशेष नाही, जेवढंच तेवढं. पण त्या बोलायला लागल्या होत्या ना तुझ्याशी? ते फोनवर. मी पुण्याहून फोन केला होता ना तेव्हा. नंतर पुन्हा जैसे थे. डोंट वरी. विजया तर बोलायला लागली आहे ना. हळूहळू माई आणि अर्चू सुद्धा बोलायला लागतील. आपण धीर धरायचं ठरवलं ना. हो. राखीच्या निमित्ताने होपफुली अर्चूताईंचा मूड चांगला असेल. पण काही भरोसा नाही तिचा. राखी बांधणार नाही वगैरे स्टाईल मारत होती. तिने राखी बांधली ना तरच देणार मी तिला हा ड्रेस, नाहीतर विसर म्हणाव. ए आदित्य, अर्चूताई राखी बांधणार नाहीत असं खरंच होऊ शकेल? कधीच नाही. खूप घट्ट नातं आहे का आमचं, कधीही न तुटणार. आपण तिने जरा सुद्धा ऍटिट्यूड दाखवला ना मला उद्या, तर मी पण खूप छळणार आहे तिला. ओ माय, चेहऱ्यावरून तर किती साधा भोळा गुणीबाळ दिसतोस रे तू. मनातून अगदी. मी काय नाही दाखवतो तुला. नाही नाही आदित्य, नाही. सॉरी सॉरी. अगं मेघना, अगं तुला काय प्रत्येक वेळेला माझंच नाक मिळतं का धडकायला? ऐक, आय एम सो सॉरी. जाऊ दे, सांगून काही उपयोग आहे का? नाहीतरी स्वतःच्या मनाला येईल तसंच तर वागता दोघं. आता ना यापुढे ना तुझ्या रूम मध्येच येणार नाही. बघूया ना, बघूया किती दिवस टिकतोय तुझा निश्चय. हो, मग आता बघच. जर मी माझा निश्चय मोडला ना तर नाव बदलेन स्वतःच. अरे वा अर्चू, मग काय नाव ठेवायचं तुझं? आरोळी, गर्जना, नाहीतर मग फुलबाजी. जरा जपून ना आदित्य. अरे एरवी ठीक आहे, पण सध्या. उलट अर्चूला हसवलं ना की तरच तिचा राग जाईल. आणि बहिणी तर असतातच ना चिडवण्यासाठी. सतीश, कशी दिसतेय मी? अरे कशी दिसते म्हणजे काय, नेहमी सारखेच. नेहमी सारखी? सुंदर तरी म्हण ना. अर्चू, अगं अभिमान बाळग तू, अभिमान. जगातल्या सगळ्या बायका बारीक होण्यासाठी रक्ताचं पाणी करतात, रक्त आटवतात. तू कशी नेहमी काय ते स्लिम ट्रिम तुडतुडीत. तुडतुडीत? सतीश, तू पण ना. बर, मी पटकन खाली जाते. अमित दादा ऑफिसला जायच्या आत त्याला राखी बांधायची. म्हणजे आदित्यला सुट्टी आहे की काय? माहित नाही, पण आज मी त्याला राखीच बांधणार नाही. का? अरे आज बघ मी त्याला कशी छळते ते, आणि त्यात त्याची बायको माझ्या नाकावर पुन्हा आदळली. अरे बापरे, म्हणजे तुमचं अजून चालूच आहे का? अर्चू, मी काय म्हणतो, त्यापेक्षा तू एक काम कर, तू जाऊच नकोस ना नाक खुपसायला. सतीश तू. सॉरी सॉरी, आमची बावली आली. फोटो काढूया ना? हो हो. अयो, तुला सांगायची गरजच नाहीये.
पण आईला सांगतो. अर्चू जरा हस ना. सतीश थांब. हा. क्या बात आहे. बरं, चला 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 चला. जा लवकर. बर चल ना तू पण. नको अर्चू, या एकाच गोष्टीचं वाईट वाटतं. बहीण हवी होती खरंच, आणि त्यातून तुम्हा तिघांकडे बघून तर जरा जास्तच वाईट वाटतं. जा तू जा. बर विजयाला सांगू का तुला राखी बांधायला? अर्चू असं नसतं ग. विजयाला भाऊ नाहीये, पण गणेशचं आणि तिचं किती आहे माहिती ना तुला. दरवर्षी राखी बांधण्यासाठी न चुकता जाते. जातो. इथे तू उदास असताना मला कसं जावेल? ए वेडाबाई, असं काही नसतं. मी एकदम व्यवस्थित आहे. जा 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 जा, पटकन जा. तू जाईल ऑफिसला, जा पटकन. नक्की? नक्की. लिहून देऊ का? जा. जाते. बाबा अरे वा, मस्त तयार झालं एकदम. छान दिसताय. बाबा मला तुमच्यावर उंच व्हायचंय. मी तर होणारच आहे. ए मी तुला विचारलंय का? मी बाबांशी बोलतोय ना. पल्लव, बास्केटबॉल किंवा ना दोरीवरच्या उड्या मार, मी शिकवीन तुला. आपण एक काम करूया, आपण ना अंगणामध्ये बास्केटबॉलची ती रिंग नेट असते ना, ती बसून घेऊया. ती सरसर उंची वाढेल बघ तुझी, है ना? येस. ए अरे चला 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 मुलांनो, चल सगळी तयार झाली. अरे वा, छान दिसतेस विजय. काही पण आम्ही रोजचा त्या ड्रेस घातलाय. रोजच म्हणतो मी छान दिसतेस म्हणून. गप्प बसा. चल. काय आला का भोंगा आला? भोंगा? आमच्या बहिणाबाई ग. ए काय रे अमित, बिचारीच्या 200 चक्रा झाल्यात. चल आता. बरं ऐक, हा. आणि इकडचं सगळं ओवाळून वगैरे झालं ना की आपण गणेश दादाकडे जाऊया ना. ठीक आहे. चल, मी बोलत काय बसले, काम आहेत खूप. हा. अमित दादा का किंचाळतेस तू कस? सावकाश हं? छोटं लावा, लहान लहान, मोठं नको लावू. मोठ्या नको नको अर्चू. अरे असं काय करतो? ए नको ग, माझू मला नाही आवडत प्लीज. अरे असं काय नाही ग, करतोयस? छोटं लाव. मोठा भाऊ आहेस ना माझा, मग मोठं मोठं मग नको, मोठं. नाही नाही. हो हो. ह्यांच्यापेक्षा ना साक्षी पल्लव बरे. अगदी खरंय. छोटं हा छोटं. हा छोटा. अर्चू ती बांधू चालेल? चालेल. पेढा घे घे. आ, खा, 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 खा. झालं आता सगळं, आता द्या गिफ्ट दे. एकदा हाक मार ना मग सारखी. अरे टार्झन सारखी. हो काय नाना? एकदा प्लीज प्लीज नाही नाही Please, please. गिफ्ट दे. एकदा एकदा एकदा. थांब, तुझ्या कानाची साख मारते. एक आहे. नमस्कार कर आधी त्याला. गिफ्ट हवं. हो ठीक आहे ठीक आहे. चल चल चल. घे. ओके. कसा दिसतोय? चल चल. माझा आहे. मी आलो 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 1 मिनिटात आलो. चल. आदित्य काय रे बाबा. अर्चू, ए अर्चू, अर्चना. अर्चू, सतीश हाक मारतो तुला. अरे हो थांब, साव हळूहळू. हळूहळू. आले 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 मी आले. आय नो त्यांचं फ्लाईट आहे. डोंट वरी, मी पोहोचतो अर्ध्या तासात. तोपर्यंत तू किल्ला लढव. हो रे बाबा, नाही स्पॉइल होऊ देणार मी ही डील. ओके. मी पोहोचतो. चल चल बाय. ही कुठे आहे अर्चू?
अरे सतीशने बोलवलंय तिला, येईल एवढ्यात. ओके मी आलोच. अरे काय रे सतीश? ए वर आहे ना पटकन. अरे आता अगं मी- अगदी 1 मिनिट, पटकन ये पटकन. आले आले आले. अरे काय रे तुझी घाई? हो ना, आमचा क्लायंट आहे ना, तो US ला चाललाय. त्याच्याकडे वेळ फारच कमी आहे. आणि आधी त्याची एकच कंपनी होती आमच्याकडे, पण आता तर 1 मिनिट. अरे यार, अभी शेखर का फोन आके गया मेरे को. अरे पहुंच रहा हूं ना यार. ठीक आहे चल. अरे यार हिला बोलवा ना अर्चूला. आधी मला असं वाटतं की तुला कामाचं प्रेशर आहे, तू एक काम कर, तू आत्ता निघ, संध्याकाळी आल्यावरती राखी बांध ना. घाईगत कशाला? करेक्ट आहे. चालेल का ग माझी संध्याकाळी बांधली तर? ठीक आहे. ओके, तिला सांगा पण. हा ठीक आहे, तिचं गिफ्ट तिला दे. ठीक आहे चला निघतो मी. सांभाळून जा. हो. ऐक, सावकाश जा, सांभाळून जा. ऑफिस मधले लोक थांबतील तुझ्यासाठी. हा उगाच रॅश चालवू नकोस गाडी. हो डोंट वरी. चल बाय. बाय. अय्या, हे काय? हा गेला? अहो त्याला ऑफिस मधून सारखे फोन येत होते ना, त्यामुळे संध्याकाळी आल्यावर राखी काही गरज नाहीये. 2 मिनिटं थांबला असता तर काही प्रॉब्लेम होता का ह्याला? नाहीतरी याला राखी बांधली काय नाही बांधली काय. संध्याकाळी तरी कशाला बांधू याला राखी? काही गरज नाही. अहो माई निघू आम्ही. रात्री जेवायला येणार आहात ना? नाही माई, जेवायची वाट बघू नकोस. म्हणजे आत्ताही खाणं झालंय, तिकडे गणेशकडे पण काहीतरी खाणं होईलच. भूक असेल नसेल माहित नाही ना, म्हणून. करेक्ट आहे. बरं तुम्ही दोघं घरीच आहात ना? नाही, आम्ही जाणार आहोत बाहेर. म्हणजे ही आली तर हिला नेणार आहे. बाहेर कुठे? अरे काय नाही, आमचं जरा रक्षाबंधन आम्ही वेगळ्या प्रकारे साजरं करायचं ठरवलंय. वेगळं रक्षाबंधन म्हणजे? अरे म्हणजे काही नाही रे, ते पार्कातली झाडं आहेत ना, त्याला सुती राख्या बांधणार, त्याच्यावर फलक लावणार, झाडांचं रक्षण करा. ते आठवते ना सुंदरलाल बहुगुणांचं आंदोलन, चिपको आंदोलन? पण काय ती प्रथा आहे रे आदिवासी लोकांमध्ये. वृक्षतोड करण्याआधी माणसं झाडाला मिठ्या मारून उभे राहतात आणि वृक्ष तोडणाऱ्यांना सांगतात आधी आम्हाला मारा आणि मग वृक्षाला मारा. हो ते नंतर सगळं. चला चला तो निघाल, उशीर होईल तुम्हाला. येतो. चला. चला मी येतो गेट सांभाळून पर्यंत. या. लवकर या ग. हो. माही, आदित्य कुठे गेलाय? आणि राखी न बांधताच कसा काय गेला? ह्याला काही वाटतं की नाही? अगं मला विचारलं ना त्यानं, संध्याकाळी राखी बांधली तर चालेल का? म्हणलं चालेल. अगं पण तू हो का म्हणाली? अगं तो बघ अगं आला, बांध आता राखी त्याला.
ए पाय खाली ठेव, खाली ठेव पाय. आला मोठा. तू काय करतोयस इथे? मी काही करीन, तुला काय करायचंय? तू काय करतेस इथे? मी पण काही करीन, तुला काय करायचंय? आणि काय आहे ना, शेवटी तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. वैयक्तिक प्रश्न काय? का कळत नाहीये तुला मराठी? इंग्लिश मध्ये सांगू? सांग ना. पर्सनल मॅटर आहे माझा, पर्सनल मॅटर. म्हणजे राखी बांधायला आलीस तू? नाही नाही आली. राखी बांधायला आलीस? नाही आले. सांग ना. त्याला राखी बांधू. मला नाही राखी बांधणार. नाही राहू दे, gift राहू दे. काय आहे, इथे मला कोणी राखीच बांधणार नाही. त्यामुळे गिफ्टचा संबंधच येत नाही ना. आणि तसंही ड्रेसच आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे तुलाच ठेवतो. तुला पण छान दिसेल है ना? काही गरज नाहीये. आणखं काय इकडे काय gift. काय? हा काय? एक मिनिट, माझ्या मापाचा ड्रेस तिला कसा होईल? आम्ही अल्टर करून घेऊ. काही गरज नाही, आणतो. नाही, आधी राखी बांध. गिफ्ट आधी दे. राखी बांध. नाही, आधी गिफ्ट. राखी आधी गिफ्ट. मिळणार नाही तुला. राखी बांधल्याशिवाय तुला मिळणार नाहीये गिफ्ट. तू दे आदित्य. पळापळ करून आदित्य. काही होणार नाहीये. आदित्य. आधी राखी बांध. तुला असं नाही कळणार. त्याच्याशिवाय तुला gift मिळणार. गुदगुल्याच करणार. गुदगुल्या वगैरे करूनही काही होणार नाही. मला आधी राखी बांध. कसा आहे हा मुलगा? हात कर ना पुढे. तू कर आपली मनमानी. घट्ट बांध. पॅन्टे. मला अक्कल शिकवतोय. दे आता गिफ्ट. तिला कोण लावणार? अरे घे मोठा मोठा, घे मोठा. वळ आता. सगळंच करायला लावतोय हा. झालं तर द्या ओवाळणी. थँक्यू. होय. आशीर्वाद कोण देणार? मग पाया कोण पडणार? पाय कुठे तिथे? तिथं चालले गिफ्ट घेऊन. हे घे, पाय पड पड पड, पाया पड. सुखी राहा. माझ्या वाट्याचा आनंद सुद्धा तुलाच मिळू दे. मूर्ख कोणीकडचा, बावळट, मंद. भांडू नकोस ना रे माझ्याशी. मेघना, जरा थांब. राखी पौर्णिमेच्या दिवशी हात मोकळा नसतो ठेवायचा. दादा पुरे हे तिकडे बघ. थँक्यू. नो थँक्यू. पाया पडते. नमस्कार. राहू दे सुखी राहा.